हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? स्वामिनी आता 11 महिन्यांची पूर्ण झाली, सो तिला आता फिंगर फूड द्यायला काहीच हरकत नाही. यामुळे तिला खाण्याचीही आवड तयार होईल आणि नंतर ती स्वतःच्या हाताने जेवण करत जाईल. म्हणजे आमच्या सगळ्या मॉमचं काम वाचेल, ते म्हणजे भरवणं. बेबीजला भरवणं म्हणजे लाईफमध्ये एक प्रकारचा टास्कच आहे. त्यासाठी मी एकदम सोपी आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी एक गाजर आणि एक बटाटा 10-15 मिनिटं स्टीमरमध्ये स्टीम करून घ्यायचा. गाजर आणि बटाटा मस्त मौशीत शिजून घ्यायचा. त्यानंतर एका बाउलमध्ये काढून मॅशरच्या सहाय्याने याला मॅश करून घ्यायचं. याला एकदम बारीक मॅश करायचं, जेणेकरून गाजरचे छोटे छोटे पीसेस नाही राहणार. उगाच थोडीशी चव म्हणून थोडंसं मीठ घालायचं. आय नो 1 इयर पर्यंत बाळाला मीठ नाही द्यायचं, पण मी तिला खायला आवडेल इतकं मीठ जरूर घालते. त्यानंतर याला सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं. याचा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा तयार झाल्यानंतर याच्या छोट्या छोट्या पॅटी तयार करून घ्यायच्या. तयार केलेले पॅटी तव्यावरती शेकून घ्यायच्या. त्यासाठी मी इथे एक लोखंडाचा तवा वापरलेला आहे. त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घ्यायचं आणि एकाच तव्यावर 2-3 पॅटी शेकून घ्यायच्या. पॅटी दोन्ही बाजूनी छान खरपूस होईपर्यंत शेकून घ्यायच्या. गॅस कमी करून घ्यायचा. तयार आहे आपलं गाजर आणि बटाट्याच्या पॅटी. याला तुम्ही पॅनकेक पण बोलू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू. बाय बाय.